मुख्यमंत्री पदाची ऑफर होती असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय। अनेकांचे फोन आले होते, मी नकार दिला, पवारांसोबतच राहणार असं सांगितलं असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय। तर मुख्यमंत्री पदासाठी भुजबळांची क्षमता होती असं नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली। भुजबळांनी ती संधी गमावली असंही नाना पटोले यांनी म्हटलंय। कितीतरी फोन, सगळे फोन ते फडकेच घ्यायचे। सोनिया गांधींच्या ऑफिसमधून फोन, ते ऑस्कर फर्नांडिस, सुशीला दीक्षित, राजेश पायलट, ते आपले कलमाडी, मुकुल वासनिक जिवंत आणि विचार, तुम्ही इकडे या, आम्ही तुम्हाला आजच पुढचा मुख्यमंत्री म्हणून जाहीर करतो। सांगितलं नाही, मी पवार साहेबांबरोबर राहणार, फुले शाहू आंबेडकरांचा विचार घेऊनच पुढे जाणार। आज काही दोन त्यांना विचारा, तो प्रश्न नाहीये काय आला नाही काय। छगन भुजबळ साहेबांनी आता ते काय मानतात आहे का बोलतात आहेत मला काय माहिती नाही। त्यांना काय प्रस्ताव होता त्यावेळेस त्याची मला माहिती नसल्यामुळे मी आता त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया देऊ शकत नाही। पण भुजबळ साहेबांची ती कॅपॅसिटी होती नव्हती असं माझं म्हणणं नाही। ते ओबीसीचे आमचे मोठे नेते आहेत आणि त्यांनी ती संधी गमावली असं मी म्हणेन।